मंगेशकर रुग्णालयासंदर्भात ससूनने अहवाल पोलिसांना दिलेला आहे आणि या अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर कोणतीही टिप्पणी करण्यात आलेली नाही असं समजतंय। पोलिसांनी पुन्हा ससून रुग्णालयाकडे अभिप्राय मागवलेला आहे। डॉक्टर घैसास आणि मंगेशकर रुग्णालयावर कोणताही ठपका नाही असं सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। एकतर अहवाल आला हे तुमच्याकडनंच मला कळतं। मी माहिती घेतली असता आज रात्रीत किंवा उद्या सकाळपर्यंत अहवाल येईल आणि अहवालाची सुस्पष्टता येईल। मी पुन्हा पुन्हा सांगतोय, अहवालात जे आम्हाला अपेक्षित आहे ते 100% त्या अहवालामध्ये येईल। कारण 5.5 तास ती गर्भवती माता त्या ठिकाणी एका ठिकाणी का बसली, डॉक्टरांनी 10 लाख रुपयाची डिमांड का केली, लिखित स्वरूपात केली, या सगळ्या गोष्टी अहवालात 100% येतील। अहवालाची सुस्पष्टता आज रात्रीमध्ये मला वाटतं क्लिअर होईल। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहे। ज्ञानेश्वर, आपण पाहिलं या अगोदर ज्या 5 समित्या या अहवालासाठी काम करत होत्या त्या अहवालामध्ये रुग्णालयाला दोषी ठरवलं गेलं होतं। मात्र आता जो अहवाल आलेला आहे आणि पोलिसांना जो अहवाल सादर झालाय त्यामध्ये घैसास यांच्यावर कोणतीही टिप्पणी नाहीये आणि पुन्हा एकदा रुग्णालयाकडे अभिप्राय मागवण्यात आलेला आहे। रुग्णालयानं जो अहवाल पुणे पोलिसांना काल सादर केला, या संपूर्ण अहवालाचं अवलोकन अभ्यास जो आहे तो पुणे पोलिसांना केला। मात्र त्यात कुठल्याही पद्धतीची ठोस टिप्पणी जी ती करण्यात आलेली नव्हती आणि म्हणून पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा ससून रुग्णालयाला स्पष्ट काय तो निष्कर्ष लिहून मागितलेला आहे। त्या संबंधानं जो अभिप्राय आहे तो पुन्हा एकदा लिहून मागितलेला आहे। पुणे पोलीस आयुक्तांकडून तशा पद्धतीचे आदेश दिले गेलेले आहेत आणि ससून रुग्णालयाकडून आता या नव्या अभिप्रायामध्ये काय लिहून दिलं जात आहे, काही ठोस भूमिका घेतली जाते का, काही स्पष्ट निष्कर्ष काढले जात आहेत का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।